नेवासा पोलीस स्टेशनमध्ये बळजबरीचा कहर, प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांच्या बेधडक मारहाणीने नागरिक त्रस्त। नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी नेमलेले पोलीस जर जनतेच्या जीवाला घोर ठरू लागले तर न्याय कुठे शोधायचा, अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या नेवासा तालुक्यातून उमटत आहे। नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संतोष खाडे यांनी मे 22 रोजी तहसील कार्यालयात आपले आधार कार्ड काढण्यासाठी आलेल्या एका सामान्य नागरिकास केवळ स्थानकाच्या आवारात उभा राहिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। ही घटना पोलीस स्टेशनच्या आवारात घडली असून उपस्थित नागरिकांनी ती थरकाप उडवणारी असल्याचे सांगितले। हे पहिलेच प्रकरण नाही। संतोष खाडे हे अधिकारी यापूर्वी देखील अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी नागरिकांवर अन्यायकारकरित्या हात उगारणारे म्हणून ओळखले जातात। प्रशिक्षणार्थी असतानाही त्यांनी कोणताही अंकुश न ठेवता नागरिकांवर विनाकारण गुन्हे दाखल केल्याची उदाहरणे समोर आली आहेत। यामुळे नेवासात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक जनतेत या घटनेचा तीव्र संताप असून नागरिकांनी एकत्र येत संतोष खाडे यांच्यावर तत्काळ शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे। आमच्या हक्कासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि तिथून रक्तबंबाळ होऊन बाहेर आलो, हे लोकशाहीत कधीपर्यंत चालणार, असा प्रश्न आज प्रत्येक नेवासकर विचारत आहे। नेवासा पोलीस स्टेशनमधील या भयानक प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, हीच आता सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।